जय गौ माता। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भारत माता की जय। हर हर महादेव। आज महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे साहेब यांना माझे हार्दिक शुभेच्छा आहेत। कारण महाराष्ट्राचा जर कायापालट करायचा असेल तर असे अधिकारी असणे फार गरजेचे आहे। कारण नुसतेच कुठेतरी खुर्चीचा मोह आणि पदाचा मोह, पैशाचा मोह असणारी माणसं हे काम करत नसून ते काम चुकार आहे। आणि तुकाराम मुंडे साहेब या अहोरात्र जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात आणि त्यांनी अनेक लोकांच्या जे जीविताशी आज जे अन्नामध्ये जे भेसळ होत आहे आणि हे त्यांना एक जरी खातं जरी असलं तर माझ्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे अनेक खाते जर दिले तर निश्चितही तिथे परिवर्तन होईल। कारण आज ज्या पत्रावळी ज्या बनतात प्लॅस्टिकच्या बनत आहेत, तसेच कप बनतात ते सुद्धा प्लॅस्टिकचे बनत आहेत। तसंच त्यांनी एक शाळेच्या तिथून स्टिंग जे आहे ते थंड पेय काही किलोमीटरवर त्यांनी सांगितलं की बंद करा। पण माझं तर असा विचार आहे त्या फॅक्टरीवरच त्यांनी त्याचं लायसन रद्द करून आणि इतर कोकोकोला, पेप्सी यासुद्धा मानवाच्या जीवनासाठी हानिकारक पेय आहे। मग अशा हानिकारक पेय जर असतील या कंपन्यांवर पण तुम्ही आज चौकशी करून त्याच्यात काय मिलावट केली जाते याच्यावर तुम्ही संशोधन करून त्या फॅक्टरीयांना सीलबंद करा। आज गुटखासुद्धा ब्लॅकनी भरपूर ठिकाणी विकला जातो, त्या कारखान्यांवर सील करा। आणि मूल एकदा तुम्ही जर कारखाने सील केले, त्या कंपन्यांना सील केले तर निश्चितही मानवाच्या आज छोट्या छोट्या पोरांना जे कॅन्सर होत आहे ते होणार नाही। आणि आज दूध जो विकला जातो भेसळयुक्त, याला एकमेव कारण आहे कत्तलखाने आणि गाव तिथे गोशाळा ही झाली पाहिजे आणि गोहत्यामुक्त भारत झालं पाहिजे। यो माझा जो अभियान आहे या अभियानामध्ये मी अनेक राज्यामध्ये काम केलेलं आहे, करतो आहे आणि चालूही आहे। त्याचं एकमेव कारण असं आहे का आज भेसळयुक्त दुधामध्ये लहान मुलांना सुद्धा कॅन्सर होत आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे साहेब। आणि जे रोडवर दूध जे विकतात ते कल्याण, भिवंडी माझ्या नजरेस आलेले आहे। जे दूध नाके आहे ज्यांच्याकडे एकही गाय, म्हैस किंवा कुठलीही गौशाळा त्यांच्याकडे नाही आहे, पण आज ते दूध एवढ्या मोठ्या प्रमाणात कुठून उत्पत्ती करतात, कसं त्यांच्याकडे येतं? हे जे रोडवर दूध विकतात यांच्यावर सुद्धा कारवाई तुम्ही करा आणि त्या विक्रीसाठी कोणी परवाने दिले याची माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि तुकाराम मुंडे साहेबांना मी धन्यवाद देतो की तुम्ही कुठेही जाल तरी तुम्ही हिऱ्यासारखे चमकले पाहिजेत आणि ते चमकत राहाल हीच माझी ईश्वरचरणी, माऊलीचरणी, तुकाराम महाराजांतर्फे प्रार्थना आहे। हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। गौ माता की जय। हर हर महादेव।